मेलेले मासे किती प्रमाणात त्यांची विल्हेवाट लावायची आहे, किती प्रमाणात त्यांना दंड ठोठवायचा आहे, हे पण नीटनेटकं होत नाही. कारण फिशरीज डिपार्टमेंटकडे त्यानेच पकडून आणायचे आणि त्यानेच त्याचं म्हणजे न्यायदंडाधिकारी म्हणून काम करायचं. अशा तऱ्हेने थातूरमातूर ही कारवाई चाललेली आहे. हे जर खूप मोठी कारवाई जर तोरसकरांना वाटत असेल तर ही चुकीच्या पद्धतीची कारवाई आहे. आणि जर तोरसकर म्हणत असतील की आपण मच्छीमारांचे मोठे कैवारी आहोत, तर मच्छीमारांऐवजी नीलक्रांती ही परस्वाधीन केलेली आहे. ह्या विकी तोरसकरने काळशेकरांना हाताशी धरून, अतुल काळशेकरांना हाताशी धरून नीलक्रांतीत सगळे बाहेरचे मेंबर भरले. तोरसकरांना जर आस्था असली असती मच्छीमारांची तर त्या नीलक्रांतीच्या संस्थेत मच्छीमारांनी इन्व्हॉल्व केलं गेलं असतं. ते न करता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे जे वेगवेगळे मच्छीमारांचे जे स्कीम आहेत, ह्या स्कीम सगळ्या कोण खानविलकर असेल, कोण अमुक असेल, त्यांना ते गाडे इन्सुलेट गाड्या देणे, अमुक देणे, मच्छीमार सोडून हे त्यांनी केले. विकी तोरसकर हे कमर्शियल आहेत असं माझं म्हणणं आहे. त्यांना जर आमची जर खरोखरच कीव आली असेल, कळकळ आली असेल, तर त्यांनी हितगुज आमच्याबरोबर करून ड्रोनचं काय झालं ते विचारा, ड्रोन कुठे उडवले जातात ते विचारा, ड्रोनचं निगराणी कोण करतंय, कोणाकडे जातंय, कोण रिपोर्ट देतोय, हे अद्यापपर्यंत आम्हाला काही सांगितलं गेलं नाही. स्टॅटिस्टिक काय होती ही काय माहिती नाही. मग विकी तोरसकर म्हणतात ही गोष्ट बरोबर आहे की चुकीची आहे, ही जनतेला ज्ञात आहे. कारण या अगोदर बोटी पकडताना दंडात्मक कारवाई कमी स्वरूपाची होत होती. आता तीच कारवाई मोठ्या रकमेची झाल्यामुळे ती कारवाई रेकॉर्डला मोठी रक्कम दिसते. म्हणून त्यांना वाटतंय ह्या 40 वर्षाच्या कालावधीत काय झालं नाही ते आता या 10 वर्षाच्या कालावधीत मंत्री महोदयांनी केलं. हे विकी तोरसकरांचं म्हणणं चुकीचं आहे. मी पारंपरिक मच्छीमार बाबू आचरेकर एवढंच सांगतोय की विकी तोरसकर जर असं म्हणत असेल, कारवाई जर मोठी झाली असेल, मग आम्ही परवा त्यांना इकडे दांडीवर बोलवत होतो, तर मग ते कशासाठी आले नाही? त्याने आम्हाला त्याचं उत्तर द्यावं पहिलं. आणि जे पाण्यात जे चाललं आहे ना, आज मल्पीच्या बोटी, वेंगुर्ल्याचा गाभीत माणूस म्हणजे मोहित गिरप जो बोब मारतो आहे, आपल्या मल्पीच्या बोटी रात्रीच्या नाईट फिशिंग चालू आहे त्यांची, तो कशाला बोब मारतो आहे त्याचा विचार त्याने विकी तोरसकरांनी करावा. आता आम्ही 4 महिन्यात फक्त एकदा मी समुद्रात गेलोय, कशाला मासे मिळत नाही म्हणून. आणि आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. विकी तोरसकरांनी थोडा विचार करावा. आणि जे म्हणतायत एवढी कारवाई झाली, तेवढी कारवाई झालेली नाही आहे. शेकडो बोट्या पाणी बांधतायत. जर कारवाई होत असेल पण बोटी का बांधतायत फरसी नेटचे, त्याचं उत्तर पहिलं विकी तोरसकरांनी द्यावं. नाहीतर फेडरेशनचे आमचे जर अध्यक्ष जर असतील, कोण असेल, त्याने राजीनामा द्यावा. मी स्वतः सांगतोय, पारंपरिक मच्छीमार बाबू आचरेकर. काल मच्छीमार सेलचे जिल्हा अध्यक्ष विकी तोरसकर यांनी आपली काही काल वार्ताहरांना एक स्टेटमेंट दिली की सध्या जी मासेमारीवर जी अनधिकृत मासेमारीवर जी कारवाई चालू आहे ती सर्वात जास्त म्हणजे आतापर्यंतच्या कालावधीत जी काही कारवाई झाली त्या कालावधीत सगळ्यात जास्त कारवाई आता या वर्षात किंवा या कालावधीत झालेली आहे. संबंधित अध्यक्षांना मी सांगू इच्छितो की जर कारवाई होत असेल किंवा झाली असेल तर सध्या जे मच्छीमार आरडाओरड करतायत की LED मासेमारी मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये चालू आहे, किनाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात LED मासेमारी, LEDची लाईट समुद्रातून दिसते, मच्छीमारांना दिसते, ती आपण किनाऱ्यावर येऊन प्रत्यक्षात पाहावी. जर आपल्याला असं वाटत असेल आपल्या कारवाईने मच्छीमारी थांबली आहे तर ती आपली चुकीची समज आहे असं आम्हा सर्व मच्छीमारांना वाटतंय. आपण ती कारवाई आपण म्हणताय की आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करतोय, मोठी कारवाई करून आपण दंडही वसूल करतोय. जर असं होत असेल तर ती कारवाई झाल्यानंतर ती मच्छीमारी थांबत का नाही आहे ही आपण आणि आपल्या मंत्री महोदयांना आपण ती कळवावी, सांगावी की मासेमारी मोठ्या प्रमाणात चालू आहे, मच्छीमारांची उपासमारीची वेळ आलेलीच आहे. आता मच्छीमार काय करतायत हे आपण येऊन प्रत्यक्षात त्यांना भेटावं, त्यांना विचारावं, त्यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांना समजावं की आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करतोय नाही करतोय ते त्यांना समजून सांगावं. जर असं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे जर कारवाई मोठ्या प्रमाणात होत असेल तर आत्ता जी मच्छीमारी चालू आहे
जी LED मासेमारी चालू आहे ती आत्ताच्या इतक्या वर्षाच्या कालावधीत सगळ्यात जास्त मासेमारी तर माझ्या माहितीप्रमाणे ती आता या कालावधीत होते आहे. एवढी मासेमारी आमच्या किनारपट्टीवर कधी होत नव्हती. या दीड वर्षात मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावरून किनाऱ्याच्या जवळपास लगोलग एकदम किनाऱ्याला येऊन मच्छीमारी LED लाईट्स पेटवल्या जात आहेत, मासे पकडले जात आहेत. त्याच्यामुळे आता बरोबर 2 महिने होत आलेत, मच्छीमारांना कोणतीही मासे मिळत नाही आहे. मच्छीमार नुसता आपल्या बोटीवरती काढून मासे मिळण्याची वाट बघतोय. मच्छीमार सेलच्या अध्यक्ष महोदयांना एवढं निवेदन आहे, माझी कळकळीची विनंती आहे, आपण जे सांगताय ते चुकीचं आहे. आपण अशा गोष्टी बोलून आमच्या मच्छीमारांमध्ये असंतोष पसरवताय, ते आपल्याकडून होऊ नये एवढी माझी कळकळीची विनंती आहे. आज या ठिकाणी सर्व मच्छीमार प्रतिनिधीच्या वतीने माननीय रविकिरण तोरसकर जे 14-15 वर्ष आमच्याबरोबर सातत्याने पारंपरिक मच्छीमारांच्या आंदोलनात सहभागीच असायचं असं नाही, तर त्यावेळी कोणतेही आंदोलन असो, कोणत्याही राजकीय पातळीवर जर साथ करायची असेल तर पुढे असणारे रविकिरण तोरसकर आज अचानक राजकीय आश्रयाला जाऊन आपला पारंपरिक मच्छीमारांचा प्लॅटफॉर्म बदलताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की माननीय पालकमंत्री साहेबांच्या आदेशाने मत्स्यव्यवसाय विभागाने जी कारवाई केलेली आहे ती कित्येक पटीने चांगली आहे, मान्य आहे आम्हाला. पण त्या कारवाईच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी मत्स्यव्यवसाय विभाग आज पूर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे. कारण अंमलबजावणीच्या दृष्टीने तोरसकर म्हणत आहेत की ड्रोन पद्धत, आज गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही मत्स्यव्यवसाय विभागाची भेट घेतली, त्यावेळी सहाय्यक आयुक्त कुवेसकर साहेबांनी चक्क सर्वांच्या समोर, पत्रकार बंधूंच्या समोर सांगितलं की मालवणमध्ये ड्रोन आम्हाला उडवण्याची परवानगी नाही आहे. मग तोरसकर साहेब, या गोष्टी आपल्या कानापर्यंत येत नाहीत का की मत्स्य व्यवसाय आज किती दुर्लक्ष करतोय? ठीक आहे, सर्व मान्य आहे. तुम्ही म्हणताय की जवळपास 1.25 कोटीचा दंड आज मत्स्य व्यवसाय विभागाने बसवलेला आहे आणि तो गोळा केलेला आहे. ही महसुली बाब झाली आहे. तोरसकर गेल्या 2.5 महिन्यात ह्या किनारपट्टीचा पारंपरिक मच्छीमार अगदी देशोधडीला लागलेला आहे. वारंवार आम्ही तुम्हाला याबाबत कल्पना देऊन आजही तुम्ही आमच्याशी सहमत असताना देखील तुम्ही आमचा सहभाग टाळतायत. म्हणजे तुम्ही घेतलेली राजकीय भूमिका ही तुमच्या सोयीस्कर आहे, पारंपरिक मच्छीमारांच्या सोयीस्कर नाही, हे आमचं आज मत झालेलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या म्हणण्यानुसार जर मत्स्य व्यवसाय विभाग योग्य कारवाई करत असेल तर तुम्ही आमच्या समक्ष या, माननीय सहाय्यक आयुक्त यांच्यासमोर आपण बैठक करूया आणि त्यांनी सांगितलेल्या त्रुटी जर ते तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही ताबडतोब ज्या पक्षाशी संबंधित काम करता त्या पदाचा राजीनामा द्या आणि आमच्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, ही तुम्हाला शेवटची विनंती आहे.